नमस्कार. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आपण आलेलो आहोत पनवेल येथे. दैनिक युवाचा कार्यक्रम आहे. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते श्री अनिल गाडवे सरांना आपण भेटलेलो आहोत. सर, आपण येणाऱ्या विधानसभेची तयारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधनं शिवसेनेमधनं आपण आहात, काय सांगाल तयारीबद्दल? शिवसेना आपल्या तयारीचं असं खुल्यामध्ये कधी सांगणार नाही, कारण आता जो काही झंझावात तयार करायचा आहे ना, तो आता गनिमी काव्याने करायचा आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या खुल्यामध्ये करायच्या नसतात. काही हवाडे हे गनिमी काव्यातूनच द्यावे लागतात, आणि शिवसेनेचा हवाडा हा जिव्हारी लागणारा असतो. त्यामुळे काही गोष्टींची पूर्वकल्पना द्यायची नाही, पण तरी तुमच्या प्रश्नांना तुम्हाला नाराज करणार नाही. तयारी सांगतो. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची 288 जागांची तयारी झालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना पुढे जाते. महाविकास आघाडीचं नेतृत्व शिवसेना करते. ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जात असतो, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतात, काही ठिकाणी वर खाली पाहावं लागतं. पण तरी देखील आजही सांगतो, मला वाटतं आज सकाळच सन्माननीय संजय राऊत साहेबांचं एक स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जवळपास 288 जागांच्या बोलणी पूर्ण झालेल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तिघांमध्येही जे काही दाखवण्याचा प्रकार होतोय बाहेर, बेबनाव आहे, याच्यामध्ये काहीतरी जागांसाठी अमृत, काहीही नाही. कालच सन्माननीय जितेंद्र आव्हाडांचं स्टेटमेंट देखील होतं. त्यामुळे आज एवढंच सांगतो, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांमध्ये जी मॅच्युरिटी आहे, ती मॅच्युरिटी येत्या काहीच दिवसात महाराष्ट्र पाहिल. आणि महाराष्ट्रात शिवसेनेच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा तुफान जागा निवडून येणार आहेत. भविष्यातलं येतं सरकार जे असणार आहे ते शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं असणार आहे, याच्यात मात्र दुमत नाही. सर, येणाऱ्या नवीन निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री नवीन चेहरा किंवा जे आपलं आधीचं होतं त्याबद्दल काय सांगाल? बघा, सध्याच्या घडीला आपण ते कोर्टाच्या भाषेतलं स्टॅटस को अँटाय म्हणतो बघा, परिस्थिती पूर्ववत करून ठेवायची. परिस्थिती कुठून बिघडली होती? ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पाय उतार झाले होते आणि मातोश्री सोडलं होतं, तिथपासून परिस्थिती बदललेली. आपल्याला ती परिस्थिती पूर्ववत करायची, तेच मंत्रिमंडळ पुन्हा घेऊन यायचंय. सध्या या महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिवसेनेचं असेल, काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सरकार घेऊन येणं ही प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री ही प्रायोरिटी नाही. पण तरी देखील तुम्हाला आज सांगतो, ज्या व्यक्तीने उभ्या महाराष्ट्रामध्ये या विरोधकांच्या काळजामध्ये धस्स करून ठेवलेलं आहे, ज्या व्यक्तीने या विरोधकांना रात्रंदिवस जिना हराम करून ठेवलेला आहे, कदाचित शब्द तुम्हाला थोडासा टोचणारा वाटेल, पण होय, जिना हराम करून ठेवलेला आहे, या विरोधकांना सळो की पळो करून ठेवलेला आहे, असं एकमेव व्यक्तिमत्व आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आहे, ज्याला आजही विरोधक घाबरतात. आणि आज दिवस रात्र तुम्ही विरोधकांचा कुठलेही म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षांची स्टेटमेंट पहा, त्यांच्या तोंडात फक्त श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नाव असतं. त्यामुळे ज्याने सर्वांच्या तोंडाला आणलाय फेस, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा फेस, आणि त्यात दुमत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील नाव सांगायला आम्हाला काहीही कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. आणि हे महाविकास आघाडीचं भविष्याचं नेतृत्व देखील सर्व नेतृत्व पक्षांचे सांगतीलच. धन्यवाद सर. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा. मनपूर्वक आभार.